खुशबू म्हणजे सरळ साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर बुधवार पेठेतली एक वेश्या. माझं झालं असं, मी एका कादंबरीचं लेखन करत होतो आणि त्या कादंबरीच्या लेखनासाठी मला जे काही संदर्भ हवे होते, तर त्या संदर्भासाठी मी असं ठरवलं, की हे संदर्भ अगदी जिवंत घ्यायचे आणि एका वेश्येशीच बोलून घ्यायचे. मग माझा मित्र होता, त्याची मैत्रीण होती बुधवार पेठेमध्ये. तर मग मी त्याला म्हटलं, की मला तिथं कोणाशी तरी बोलायचं आहे म्हणून, बोलणारं कुणीतरी हवं आहे म्हणून. तर म्हटला, की आहे एक खुशबू नावाची माझी मैत्रीण, भेट तू तिला. म्हटलं ठीक आहे. मग मी त्याच्याकडनं नंबर घेतला, तिला फोन केला, ती ये म्हटली आणि मग मी तिच्याकडे गेलो. वाडा होता. तर मी त्या जिन्यातून जसं वरती गेलो, मी विचारलं खुशबूला भेटायचं म्हणून. तर सांगितलं मला दुसऱ्या मजल्यावर वगैरे. मग मी दुसऱ्या मजल्यावर गेलो. भरपूर महिला असतात तिथे. आता माहीत नाही मला. त्यावेळी भरपूर मुली होत्या, महिला होत्या. तर मी खुशबूला भेटायचे म्हटलं आणि मग खुशबू आली. सर्वसामान्य काळी सावळी दिसणारीच मुलगी. तिला मी सांगितलं, "या मित्राने तुला भेटायला सांगितलंय" म्हणून. "हां," म्हटली, "तू पत्रकार ना? तू रायटर. तू रायटर आहे ना?" राईट, राईट. हां, म्हटलं, "हां, मी रायटर हूँ." ती हिंदी बोलायची. म्हटली, "चल." आम्ही वरच्या मजल्यावर गेलो आणि म्हटली, "बोल, काय विचारायचं आहे तुला?" आणि मग मी माझ्या कादंबरीशी निगडीत असलेले तिला प्रश्न विचारत होतो आणि ती इतक्या पद्धतशीरपणे चिरफाड करत होती माझ्या वाक्यांची, की मला असं झालं होतं, की ही सर्वसामान्य मुलगी नाहीये, ही व्यवस्था फाडणारी तरुणी आहे. माझा नंबर शेअर होता तिच्याकडे ना, माझा नंबर होता. मग ती कधी-कधी मला फोन करायची आणि कुठल्याही विषयावर बोलायची आणि त्या विषयावर बोलताना मला नवीन एक गोष्ट किंवा नवीन एक समज मिळत होती तिच्याकडनं. एकदा तर ती मला म्हणाली होती, की आम्ही टीव्हीमध्ये पाहतो तसंच घर असतं का? म्हणजे हॉल, बेडरूम, किचन असं असतं का? मला धक्का बसला, की हिला माहितीच नाहीये घर कसं असतं. म्हणजे ती पहिल्यापासूनच एका खोलीमध्ये राहतीये. त्या बुधवार पेठेमध्ये राहतीये. तिला समाज व्यवस्था माहीत नाहीये आणि तिला ते वाटतं, की ते चित्रपटामध्ये दाखवतात ते सगळं स्वप्नवत आहे.